नाशिकमध्ये सध्या 900 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। किरण गोटूर सध्या माझे सहकारी माझ्या सोबत आहेत। किरण, सध्या नाशिकमधलं चित्र काय सांगताय? सिद्धेश, अगदी सुरुवातीपासून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी हाय व्होल्टेज ड्रामा हे रंगल्याचं आपण बघितलेलं आहे। कारण भाजपमध्ये जे इनकमिंग हे सुरू झाल्यापासून हे सगळं जे हाय व्होल्टेज ड्रामा हे सुरू झालेलं होतं तो अगदी कालपर्यंत असल्याचं आपण आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे। खरं तर प्रामुख्याने नाशिकमध्ये तिरंगी लढत होत आहे। भाजप स्वतंत्र लढते, राष्ट्रवादी शिवसेनेची युती झालेली आहे आणि महाविकास आघाडीकडे अशा पद्धतीचे हे तिरंगी लढत जे आहे ते नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। विशेष करून नाशिकमध्ये कुंभमेळा आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी भाजपने मोठी ताकद नाशिक महापालिकेसाठी लावलेली आहे आणि म्हणूनच भाजपने स्वतंत्र लढण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला होता। आणि त्यानंतर गिरीश महाजन हे मागच्या 8 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। अगदी मायक्रो प्लॅनिंग जो आहे तो गिरीश महाजनांकडून केला जातोय आणि त्याच पद्धतीने शिवसेना राष्ट्रवादीने देखील मोठी ताकद नाशिक महापालिकेसाठी लावलेली आहे। आणि एकीकडे महाविकास आघाडी सुद्धा आहे। अगदी दिग्गज नेत्यांनी येऊन आतापर्यंत नाशिकमध्ये प्रचार केलेला आहे। एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मुख्यमंत्री असे दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी नाशिकमध्ये जे हजेरी लावलेली आहे। आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे बाईक रॅली असतील किंवा जे घरोघरी जाऊन मतदारांना भेटीगाठी घेण्यावरती भर जो आहे तो उमेदवारांचा असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। नाशिकमध्ये जवळपास 14 लाख मतदार आहेत। हे मतदार आपला हक्क एकूणच बजावणार आहेत, त्यामुळे आतापर्यंत या सगळ्या मतदारांपर्यंत हे जाण्यासाठी प्रयत्न जे आहे ते वेगवेगळ्या पक्षाकडून केला गेलेला आहे। त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे भाजपने मोठी ताकद या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये लावलेली आहे, त्यामुळे मतदार कुणाला एकूणच कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण, त्यामुळे आता एकंदरीतच नाशिकमध्ये सुद्धा काय चित्र पलटतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं